26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता. अमेरिकेतून विशेष विमानानं आणणार. एनआयएच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्येला 4 महिने पूर्ण. बीड जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला राहणार हजर. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार. बीडच्या मसाजोग येथील आवादा कंपनीत चोरी. 12,87,000 रुपयांचं साहित्य चोरीला. कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार. लातूरमध्ये 17 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त. ड्रग्ज तस्करीचा मास्टरमाइंड मुंबईतला. मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रेचं नाव समोर. ड्रग्ज तयार करून मुंबई पुण्यात पाठवले जायचे. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो. अजित पवारांनी पुन्हा घेतली काकांची बाजू. तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाही, अजित पवार स्पष्टच बोलले. अजित पवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू. आठवड्यातील 4 दिवस अजित पवार महाराष्ट्र दौऱ्यावर. पदाधिकारी मेळावे आणि सदस्य नोंदणीवर भर. जामीन मिळूनही प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढू शकतो. महावीर जयंतीची सुट्टी असल्याने प्रशासकीय कार्यवाही होण्याची शक्यता कमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.